आज आपण A1 स्वप्नाज किचनमध्ये पाहणार आहोत मुंबईची फेमस स्ट्रीटवर मिळणारी पावभाजी। आपण घरी कितीही चांगल्या प्रकारे पावभाजी केली तरी ती बाहेरची चव येत नाही। यासाठी कोणते मसाले वापरायचे आहे याचे सिक्रेट व्हिडिओमध्ये सगळे सांगितले आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यासाठी काही फ्रेश भाज्या मी इथे घेतल्या आहेत। 1 वाटी फ्रेश मटार, 3 बटाटे, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी गाजर घेतले। सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून या कुकरमध्ये टाकून घ्यायच्या। पाण्याचे प्रमाण आपण पाहूया। भाजी शिजवताना अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। अगदी कमीत कमी 1 ग्लास पाणी भरपूर झालं आहे सर्व भाज्या शिजायला। 1 चमचा मी इथे घेतला आहे पावभाजीचा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आणि या स्टेपला आता टाकायचं आहे बटर। मुंबई स्ट्रीट फूडवर जी पावभाजी मिळते त्यामध्ये हेच सिक्रेट वापरले जातं, त्यामुळे ती पावभाजी इतकी टेस्टी लागते। आता आपण बनवूया खड्या मसाल्यांचा एक खास मसाला, जो की पावभाजीमध्ये याची खूप छान टेस्ट येते। हा मसाला मी असा एकदाच बनवून स्टोअर करून ठेवते। यासाठी मी घेतले आहेत 20 ग्रॅम काळी मिरे, 20 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम हिरवी इलायची, 20 ग्रॅम बडीशोप, 20 ग्रॅम दालचिनी, 1 जायफळचा तुकडा घेतला आहे। याच्याऐवजी तुम्ही मोठी इलायचीसुद्धा घेऊ शकता। आता हे सर्व मसाले कमी आचेवर खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे। मसाले खमंग असे भाजले की गार करून घ्यायचे आणि हे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। आता गॅसवर मी ठेवले आहे एक पॅन आणि अगदी मंद आचेवर सर्व मसाले खमंग असे भाजून घ्यायचे। खूप जास्त मसाले भाजायची गरज नाही। मसाले असे कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत छान मसाले परतून घ्यायचे। आता खडे मसाले खमंग असे आपले भाजून तयार झाले आहेत। हे आपण मिक्सरमध्ये बारीक करूया। आणि आता एक मी बनवणार आहे एक लाल चटणी, जे की आपल्या पावभाजीला खूप छान चव येईल आणि रंग पण खूप सुंदर येईल। पावभाजीमध्ये फूड कलर वापरायचा आपल्याला अजिबात गरज पडणार नाही। यासाठी 5 ते 6 मिरच्या मी घेतल्या आहेत, लाल सुक्या मिरच्या। अशा मिरच्या तोडून घ्यायच्या आणि शक्य तितके त्याच्यातले बिया आहेत त्या काढून टाकायच्या। आणि या मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या 1 तासासाठी किंवा 20 मिनिटं ठेवल्या तरी चालतील। आता मी या घेतल्या आहेत मिरच्या, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून या मी भिजवायला ठेवून देते। आणि इथे मी घेतल्या आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता मिरच्या आपल्या छान भिजून तयार झाला आहे। रंग पण त्याला किती सुंदर आला आहे बघा। आणि मी घेतल्या आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता हे आपण मिक्सरमध्ये याची चटणी बारीक करून घेऊया। एकदम झटपट 5 मिनिटात आपली ही चटणी इथे बनवून तयार आहे। आता ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेते। ही आपण नंतर पावभाजी करताना टाकायची आहे। आता आपल्या कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या होऊन भाज्या पण छान शिजलेल्या आहेत, त्या मी गार करून घेतल्या आणि एका भांड्यामध्ये काढून त्या मी चांगल्या स्मॅश करून घेतल्या आहेत। मॅशरने अगदी पटकन सर्व भाज्या मॅश होतात, किंवा तुम्ही वाटी किंवा पेल्याचा वापरसुद्धा करून सर्व भाज्या बारीक करून घेऊ शकता। आता गॅसवर मी ठेवली आहे कढई, त्यात टाकले आहे बटर आणि तेल। 1 चमचा टाकली आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट खमंग अशी फ्राय करून घ्यायची। त्यानंतर मी टाकला आहे 1 मोठा कांदा बारीक चिरलेला। कांदा पण छान परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत। आणि आता यामध्ये मी टाकली आहे आपण जी लाल चटणी बनवली आहे ती यामध्ये टाकून घेतली आणि छान परतून घ्यायची। आता यामध्ये मी टाकला आहे 1 चमचा गरम मसाला। जे खडे मसाले आपण बारीक केले होते त्याची पावडर इथे टाकली आहे। 1 चमचा टाकली आहे काश्मीरी लाल मिरची, याने पावभाजीचा रंग खूप सुंदर येईल। सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आता मसाल्याला छान तेल सुटले आहे। याच्यात मी मॅश केलेल्या सर्व भाज्या टाकून घेणार आहे आणि सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आणि त्यामध्ये टाकायचे आहे भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यायची। आता याच्यात मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही भाजी होते तोपर्यंत आता आपण बनवूया पावभाजीसाठी स्ट्रीटवर जसा मसाला पाव बनवतात तसा पाव। यासाठी मी गॅसवर ठेवले आहे एक पॅन आणि सर्वात आधी त्यात टाकायचे आहे बटर आणि थोडेसे तेल। बटर मेल्ट झाले की याच्यामध्ये टाकायचे आहे 1 चमचा लाल मिरची पावडर। काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे घेतली आहे। 1 चमचा आपण बनवलेला गरम मसाला टाकला आहे। 1 चमचा आमचूर पावडर टाकली आहे। अगदी मंद आचेवर हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे।
नाहीतर हे मसाले पटकन जळू शकतात. आता हे मसाले अगदी कमी आचेवर मी छान परतून घेतलेत आणि इथे मी घेतले आहेत 2 पाव कट करून. आता हे पाव या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. पाव मधून कट करून पावच्या स्लाइस अशा प्रकारे घेऊन पाव हे या मसाल्यावर मसाला कोट होईल अशा प्रकारे त्याच्यावर कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत पाव भाजून घ्यायचा. दोन्ही बाजूनी पाव अलटून पलटून परतून घ्यायचा आणि सर्व मसाले कोट झालं की गॅसची फ्लेम बंद करायची. आता अगदी परफेक्ट स्ट्रीटसारखा बाहेर हॉटेलमध्ये वगैरे किंवा स्ट्रीटवर जसं पाव शेकला जातो तसा आपला पावभाजीबरोबर खाण्यासाठी मसाला पाव इथे तयार झाला. आता आपण पावभाजी सर्व करून घेऊया. यासाठी एक प्लेटमध्ये मी ठेवले आहेत 2 पाव आणि याच्यासोबत टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लिंबू. आणि चला तर मस्तपैकी आपली गरम गरम पावभाजी पण सर्व करून घेऊया. भाजी सर्व केल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे बटर. चला तर आपल्या मराठमोळ्या A1 स्वप्नाज किचनला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट देखील करा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि पाहत रहा A1 स्वप्नाज किचन.